गोष्ट नवऱ्याची. अवनी, आज सकाळपासूनच बघते तुला. तू खूप उदास आहेस. एनी प्रॉब्लेम? अवनीची मैत्रीण मुग्धा लंच ब्रेकच्या वेळी तिला विचारत होती. अवनी बोलली, हो ग, आहे जरा प्रॉब्लेम. त्यावर मुग्धा बोलली, काय प्रॉब्लेम आहे तो सांगून टाक. कदाचित त्यावर काहीतरी सोल्युशन निघेल. तसेही आज येथे आपण दोघीच आहोत. अवी आणि माझ्यात आज खटका उडाला. हल्ली आमच्यात खूप खटके उडू लागलेत. अवी खूप वेतोबा झालाय. घरातली बाहेरची ही सगळी कामे मलाच करावी लागतात. किराणा सामान आणणे, भाजीपाला आणणे, दूध बिल देणे, अगदी इस्त्रीला कपडेसुद्धा मलाच द्यावी लागतात. पुरती हैराण होऊन गेले मी. मुग्धा बोलली, तूच लाडावून ठेवला असशील त्याला. त्याचेच परिणाम दिसतायत. बहुतेक आता. हो ग, याला मीच जबाबदार आहे. आमचा विवाहानंतर प्रेम अधिकच फुलत गेलं. या काळात मी त्याचे खूप लाड कोड कौतुक केले. तेच आता माझ्या अंगाशी आले आहे. त्याला सकाळी उठल्यावर बेड टीसुद्धा बेडवर नेऊन द्यायचे. तो इतका लाडोबा झाला की ऑफिसला निघताना सॉक्स, रुमाल, कपडे त्याला मीच काढून द्यायचे. 2 वर्ष लग्नाला झाली. सुरुवातीला किराणा तरी भरून द्यायचा. नंतर त्यातही टाळाटाळ करू लागला. त्याचबरोबर मीही नोकरी करते. सगळं आवरून ऑफिसला येताना माझी खूप दमछाक होते ग. त्याला बोलले, आता तुझं काम तूच करत जा. माझी तारांबळ उडते तर बोलतो कसा, माझी कामाची सवय तूच मोडलीस. मग आमचे खटके उडतात. प्रेमाच्या त्या मंथरलेल्या सुरुवातीच्या दिवसात मी त्यांचे लाड केले. आता त्याला वठणीवर कसं आणू? मुग्धा तिची कैफियत ऐकत होती. ती बोलली, यात चूक तुझीच आहे. तू जे काही बेटी वगैरे लाड केलेस ते अति लाड झालेत. आधुनिक काळात आईवडिलांना सुद्धा मुलांना स्वावलंबनाच्या सवयी लावतात. पण तू तर त्याचं सगळं लहान मुलासारखे केलेस आणि आता तो पूर्णपणे परावलंबी झालाय. संसार दोघाचा आहे. दोघांनीही सांसारिक जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप फरक आहे. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांचा विचार केला पाहिजे. एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेतले पाहिजे. नवरा बायकोच्या नात्यात घरातले सगळे व्यवहार, बँकाचे व्यवहार, सगळ्या बारीक सारीक गोष्टी, मुलांचे संगोपनही दोघांनी मिळून करायला हवे. संसार दोघांचा असतो. एकावरच सगळ्या गोष्टीचा ताण यायला नको. तू ही नोकरी करतेस, दमून घरी जातेस. या सगळ्यात तुझी दमछाक होते हे तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. आता तुम्ही दोघेच आहात. नंतर एखादं मूल होईल तेव्हा काय करणार? त्याला विश्वासात घेऊन सगळं समजावून सांग. लाडावलेल्या नवऱ्याला लवकरच ताळ्यावर आण. मुग्धाशी बोलून अवनीला खूप हलकं हलकं वाटलं. आळसावलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचा तिने निश्चय केला. संसार दोघांचाही असतो. दोघांनीही तो सावरायचा असतो. पसारा झालाच तर दोघांनीही तो आवरायला असतो.